हाय नमस्कार भावा बहिणींनो. झालं का तुमचं दुपारचं जेवण? तर आमचं काय अजून जेवण फिवण नाही. सकाळी चक्कर आल्यागत झालंय. तर आपण भांडी लावलेली आहेत. कशी लावल्यात ते मला सांगा. तुम्ही चांगले लावल्यात का कमेंट. आणि अजूनच भारी घर आधी तर दिसतच होता, अजून भारी रोषणाई आली. तर चला मी तुम्हाला दाखवते. हो का, ही असं कपाट लावलंय. इकडं नाणी आहे, बघू शकता. नाणीला पण मी तुम्हाला म्हणलं होतं का नाही डोक्याने चालणार मी. तर नाणीला पण ही काय असं केलंय. हा का, बघू शकता तुम्ही. हे नाणीचं झालं. इथनं जी आता भांडी लावल्यात ही दिवाणाचं आहे. अशी भांडी लावल्यात. ह्याच्यावर पण आता लावायला मोठी मोठी भांडी ठेवायला जमाय म्हणजे या लागलं. तर अशी भांडी लावल्यात. हो का, अशी लावल्यात. हो का, हो का. आणि इकडं गॅसला कट्टा केलाय. अशी दाखवते मी तुम्हाला. इकडं गॅसला कट्टा केलाय फरची आणि खाली इटा लावली. ते अजून त्याला लिपलं नाही, आता हळूहळू लिपायचं. तर डब्याची झाकणं मनानेच निघत्यात. डबत तसलं त्या लायकीचं आहे. तर हो का, अशी भांडी लावल्यात बघू शकताय तुम्ही. हो का, आणि भरपूरच जागा अशी अजून पण शिल्लक राहिलेली आहे. हो का, एवढी जागा राहिली शिल्लक. एवढी मोठी जागा आहे म्हणजे मोठी खोली आहे ना. तर त्यामुळं ही अशी भांडी लावलेली आहेत आपण. आणि असा गॅसचा कटा केलाय. त्यात आई म्हणल्या होत्या ना गॅसला कटा कर म्हणून, मग केला असा. आता इथं स्वयंपाक, इथं जेवण. आता हे धुवून पण रोज काढता येईल, हे का नाही. हे काय भारी दिसते का नाही. लयच उल्हास आलाय मला तर, सांगायची सोय नाही. काय सांगायचंय, लयच भारी दिसायला आलंय. तुम्ही सांगा कमेंटमध्ये की अजून मी याच्यात काय बदलाव केला पाहिजे. बदलाव करण्याची तर गरज नाहीच, पण काय बदलाव केला पाहिजे. आता ही तर काय पोती जाणारच आहेत पुण्याला, पण इथं पीटी लावणार आहे म्हणजे त्याच्यावर कपडे ठेवता येतात. झालं. आणि तिथनं तेवढी जागा असेल आणि तिथनं जे पाकी इथपर्यंत झोपायला जागा. ही अशी उभी किती पण झोपू शकते या. आता त्या घरात फक्त काय राहिले, त्या घरात देव राहिलेत. आता देवाला पण आणलं असतं, पण काय झालंय बाथरूम आंघोळीचं असल्यामुळं नाही आणत आपण. नरड्याला कोरड पडली माझ्या. एवढा सकाळ धरणं म्हणजे पहाटा संध्याकाळी 11 साडे 11 वाजेपर्यंत कपडे ही धुतली. तसंच ऊन पण नव्हतं, काय नव्हतं. पण आता लय ऊन डेंजर पडले म्हणजे कपडे आपली वाळले. आता काय छाटछूट कामं राहिलेली आहेत. त्या घरातली सारवून, त्या घरातलं स्वच्छता, आणि ह्या घरातलं तर ओके झालेलं आहे एकदम. जर आवडलं असेल, जर मी कसं म्हणजे छान ठेवलंय का, छान आपलं तर पहिल्यापासून तसंच असतंय, पण भारी दिसतंय का, छान दिसतंय का, त्यासाठी तुम्ही मला एक गुलाबाचं फुल पाठवायचं. तर आज मग जेवढी गुलाबाची फुलं पाठवतात तेवढ्यांना मला असं वाटेल की की तुम्हाला आवडलेलं आहे. तर त्या ताईंचं म्हणणं होतं की तू कट्टा कर. हां, ती रॅक रावल्यात का नाही त्या साईडला खिडकी कर म्हणल्या होत्या ताई. पण खिडकी नाही सध्या आता. बघू जमलं तर खिडकी आपण इथं समोर पाडणार आहे. कारण किचन आपल्याला बघू हळूहळू मी किचन करणारच आहे उचलून असा कट्टा. पण किचन करायला टायमिंग आहे आपल्याला, भरपूर असा टायमिंग आहे. जेव्हा माझ्याकडे भांडवल म्हणजे पैसे येतील तेव्हा मी किचन करणार आहे. पण तात्पुरतं किचन आपल्याला झालेलं आहे. तसं बी तो आम्हाला गावाकडल्या माणसांना उभा राहून येत नाही करायला. मग त्यामुळं किचन झालेलं आहे आपलं, जसं आपल्याला पाहिजे तसं त्या पद्धतीने. आणि जशी भांडी मला लावता आली त्या पद्धतीने मी भांडी लावलेली आहेत, बघू शकताय. आणि ह्याच्यावर पण भांडे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून भांडी भरपूर ह्याच्यावर बसणार आहेत, इथं बसणार आहेत खाली. हे दीक्षाचा बाईचा फोटो आहे इथं असं ठेवलेला आहे. तर अजूनच भारी दिसायला लागलं बरं का.
कुणी नावं ठेवू नका भावा बहिणीनं. मला जसं जमतंय ना तसं मी केलंय. आणि अजून राड आहे लय पडलाय. आता बानूला जेवण करायचंय तर म्हणलं चला आपल्या भावा बहिणींना दाखवा म्हणलं. आणि तुमच्या गुलाबाचे नक्कीच वाट बघणार आहे बरं का. तसं तर म्हणायला गेलं तर माझ्या भावा बहिणींना माझं काम आवडतंच. म्हणजे मी जे मी करेन ते आवडतंच, असं काय नाही, त्यात काय शंकाच नाही. पण आता इथं बसूनच आपण स्वयंपाकाचं पण घेऊ शकतोय. आणि मी जास्त भांडी ह्याच्यात बसली नसती ह्याच्यावर, पण मी डबल भांडी बसवली ती. म्हणजे आतमधनं पण बसवले ती आणि बाहेरनं पण बसवले ती. आतमधनं पण कसली पण म्हणजे चांगलीच भांडी आहे ती. पण सगळी जाऊन एवढी भांडी आहे ती, ही सगळ्यांचीच भांडी आहे ती. सगळ्यांचीच भांडी आहे ती. दुनियाचा कटाळा येतो भांड्याला, काय सांगावं. सकाळी काढले ती या 7-8 वाजता. 8 वाजल्यापासून भांडीच घासतोय. आताशी भांडी झाली ती, आता 2-2:30 वाजल्यात. आता मी भांडी फिंडी वाळवून लावलेली आहे ती. तोपर्यंत रॅक ही सगळं धुवून फिवून सगळं जिथल्या जिथं आपल्याला भांडी जशी पाहिजे तशी लावण्यात आलेली आहे ती. तर बघू शकता, अजून एकदा बघा, परत म्हणू नका. आणि तुम्हाला टाट्यांपासून दाखवते वाटलंच तर तसं. माणसानं की ताई सगळंच इथं ही केलं आहे का, हो का. इथं दरवाजा आहे, दिसतंय का तुम्हाला काहीतरी, हो का. एवढी जी जागा आहे, मी जेवढी फिरते का नाही तेवढी जागा शिल्लक राहिलेली आहे. म्हणजे भरपूर असं. आता मागचा कॅमेरा मला नाही करता येत, बॅक कॅमेरा काय म्हणतात ते नाही करता येत, पण भरपूरच अशी शिल्लक जागा राहिलेली आहे. आणि ही आपली वापरायची भांडी रोजची मांडणीला म्हणलं सारखीच कशाला लावायची, हो का. एवढी जागा शिल्लक राहिली आहे, एवढी बघू शकते, एवढी जागा शिल्लक राहिली आहे, हो का. इथपर्यंत ही पोती तर काय जाणार आहे तिने, जिथण्यावर उभं राहिली तिथवर जागा शिल्लक राहिली. म्हणजे भरपूर अशी जागा शिल्लक राहिली. त्याचं काय टेन्शनच नाही. आता त्याचं काम मी उद्या परवा दिवशी करून घेते, कारण सापट पडली ना त्यामुळं. तर चला, आणि हेडे वावलं असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि कसं वाटलं कसं नाही तेवढं कमेंटमध्ये सांगा. आणि गुलाबाचं फुल पाठवायला विसरू नका. तर बाय.